नमस्कार. माझं नाव विश्वजित बिराजदार. नमस्कार, मी मोहिनी धीराजदार. मागच्या 1 वर्षभरापूर्वी आमचा 2 BHK फ्लॅट जो आहे जिथे मी रावेतमध्ये राहतो त्याचं रिनोव्हेशन करायचं आमच्या दोघांचं डिस्कशन सुरू होतं. तर बरेच एक 3-4 इंटर डिझायनर्सकडे अप्रोच झालो आम्ही. काही काही गोष्टी आम्हाला आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मॅच होत नव्हत्या. असंच माझ्या मित्राने एक मला रावेतमध्येच वास्तुशांतीला बोललं होतं. तर त्याच्याकडे जेव्हा मी त्याचं डिझाईन पाहिलं त्यावेळेस मला ते बऱ्यापैकी आवडलं आणि त्यानंतर मग मला रेफरन्स मिळाला की अंतरंग डिझाईन स्टुडिओ जे निगडी प्राधिकरणामध्ये त्यांचं ऑफिस आहे. आम्हाला जसं हवं होतं तसं किचन बनवण्यामध्ये अंतरंग टीमने आमची पूर्ण मदत केली. जे काही अनयुटिलाइज पार्ट होता किचनमधला तो पण त्यांनी त्यांच्या सजेशनमुळे आता एकदम वापरात आलेला आहे. तर त्यांनी सगळ्या जागेचे छान रिनोव्हेशन केलेलं आहे आणि कलर सिलेक्शन वगैरे पूर्ण घराचं त्यांच्या सजेशनप्रमाणे आम्ही पूर्ण घराची थीम ठरवली आणि ते खूप छान सगळं एकमेकांसोबत खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन झालं आणि जे कोणी येतं घरी त्या सर्वांना ते फार आवडत आहे. तर पहिलं इम्प्रेशन मला हे खूप छान वाटलं की ज्या दिवशी मी त्यांना कॉल केला त्या दिवशी दुपारी लगेच ते माझ्या रिक्वायरमेंटला त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि आमचं जी पहिली मीटिंग त्या दिवशी पार पडली. जे हे डिस्टिंक्टली आहे असं मी म्हणेल हे फीचर त्यांच्याकडे आहे की मला जे पाहिजे होतं की मला हा प्रोजेक्ट जो आहे माझं रिनोव्हेशनचं काम जे आहे ते 2 महिन्याच्या आत संपवायचं होतं. तर ते पूर्णपणे त्याचं पहिलं निशाणी किंवा सिग्नल असा त्यांनी दिला की पहिली मीटिंग लगेच पाहिजे त्याप्रमाणे झाली आहे. त्यामुळे त्या गोष्टीमुळे मी खूप इम्प्रेस झालो. बेसिकली यांचं एक युनिक फीचर असं आहे की मोर फ्रीडम इज गिवन टू यू. जरी ते इंटेरियर डिझायनर स्पेशलिस्ट जरी असले तरी तुम्हाला फ्रीडम दिलं जातं. तुमच्याकडून काय एक्सपेक्ट आहे हे पाहिलं जातं आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. सो मी नक्की ती गोष्ट त्यांची ॲप्रिशिएट करेन. नंतर गोष्टी पुढे घेत गेल्या, डिस्कशन होत गेली आमची आणि प्रत्येक गोष्ट मला त्यांची चांगली वाटत गेली. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत फायनल केलं आणि तुम्ही आत्ता पाहिलं असेलच की आमचा पूर्ण 2 BHK फ्लॅट जो आहे रिनोव्हेशन झाला आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून हे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे फ्लॅटचं. अगोदरचा फ्लॅट आणि नंतरचा फ्लॅट याच्यामध्ये काही डिफरन्स म्हणजे खूप सारा डिफरन्स आहे त्यामध्ये. पहिलाचा फ्लॅट हा ॲक्च्युली आता माझ्या 2 मुली आहेत त्या म्हणतात की पहिला फ्लॅट कसा होता हे आम्हाला आठवतच नाही आहे. म्हणजे दिस इज द रिझल्ट ऑफ देअर वर्क. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू देम.